तो आम्ही चुकलो असतो, काही झालं असेल, पण त्यांच्या मनामध्ये जी भावना होती सामान्य माणसाप्रती ती इतकी निष्पाप आणि इतकी स्वच्छ होती की त्यामुळेच ते जिवंत आहेत. ते काही माझ्यामुळे जिवंत नाहीत, ते आमच्या परिवारामुळे आमच्या कर्तृत्वामुळे जिवंत नाहीत, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे जिवंत आहेत. त्याचे आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळत असतात. ते पुण्यात्मा आहेत आणि म्हणूनच ते कधीही कोणाविषयी वाईट त्यांनी चिंतलं नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शताब्दी वर्ष आहे. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मी कार्यक्रम करते. कालच मी जबलपूरला होते, तुमच्या नागपूरवरनच आम्ही इकडे आलो. आणि मी विचार करते की सामान्यांचा, वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याचा प्रेरणा अशा सगळ्या गोष्टीतून मुंडे साहेबांना मिळाली असेल. त्यांना खूप करायचं होतं. आज पत्रकारांनी मला विचारलं की आज मुंडे साहेब असते तर मी मला नक्कीच ते देशाच्या फार मोठ्या पदावर असते. आज ते देशाच्या तिथे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर आपल्याला रोज दिसले असते, पण ते नाही. तुम्ही त्यांना कुठे शोधता मला माहित नाही, पण मी तुमच्यात त्यांना शोधते, तुमचे आशीर्वाद त्यांना शोधते. मला भीती वाटते एका कार्यक्रमाची, ज्या कार्यक्रमाला गर्दीच नसेल. मी जेव्हा इथे सुरुवातीला येते ना, डोकमाराच भीती वाटते, कारण अर्धच असतं सभागृह, लोक सगळे इकडे तिकडे पसरलेले असतात. पण तुमची सुंदर वाणी जेव्हा ऐकायला येते, सगळे धडाधड धडाधड येऊन बसतात. हे पुण्य असतं, एका लेकीच्या हाता वाट्याला आलं. आज आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर प्रत्येकजण आपल्या वडिलाच्या शेतात छोटीशी समाधी बांधतो, घराला नाव देतो, कीर्तन करतो, भजन करतो. आज 11 वर्ष झाले गावोगावात मुंडे साहेबांची जयंती, पुण्यतिथी साजरी होते. हे माझं भाग्य आहे, आमच्या परिवाराचं भाग्य आहे. आमच्या परिवाराच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. का स्वागत करते? कारण तुम्ही आम्हाला बळ दिलेलं आहे. कार्यक्रम स्वागताचं नाही आहे, पण मुंडे साहेबांच्या कार्यक्रमाला तुम्ही आलात. तुम्ही जिथे ते असतील त्यांना किती आनंद वाटेल की हे माझे सहकारी होते, हे मला अजूनही आठवण करतात, हे अजूनही माझ्या कार्यक्रमाला जातात. किती आनंद होतो. आज त्यांच्या जोडीला आमचे जिजा गेले. मी जिजांचा फोटो गोपीनाथ गडावर लावला आणि त्यांना मी सुतक देखील पाळला. मला ब्राह्मणांनी कानात सांगितलं, जिजांसाठी एखादा पदार्थ सोडा बरं का ताई, तुम्ही लेख म्हणून इथे 3 दिवस थांबून राहिले. हे ऋणानुबंध आहे ना, जात आहे ना, धर्म आहे ना, वय आहे ना, काही आहे, इतके ऋणानुबंध आहेत. असे अनेक ऋणानुबंध आम्ही जोडलेले आहेत. पण महाराज म्हणले तसे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, पण कठीण यातनेतूनच मोठं होता येत असतं. ज्याला यातना नाही, रावणाला कुठे वनवास झाला, कुठे कौरवांना वनवास झाला, पांडवांना, चांगल्या माणसालाच त्रास होत असतो. आम्ही यातना भोगायलाही तयार आहोत जर तुम्ही आमच्या सोबत आहात. आम्ही यातना भोगायला तयार. म्हणून मी तुम्हा सर्वांना मुंडे साहेबांच्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करते. तुम्ही माझ्या बाबांचा पुण्यतिथीचा सोहळाला एवढं वैभव प्राप्त करून दिलं. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण 2 घास तरी प्रसाद घेऊन जाऊ, कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये. या कार्यक्रमाला प्रीतमताई आहेच आहेत आमचे. आता मुंडे साहेबांना ते सुद्धा इथेच श्रोतात. माझा मुलगा आहे आर्यमन, प्रीतमताईंचा मुलगा आहे अगस्त्य, आणि आमची आई, आमचे सगळा परिवार, काकू, आमचे सगळे भावंड आज बऱ्याच वर्षांनी या कार्यक्रमाला आम्ही एकत्र आहोत. दृष्ट वैभवाला लागू नये असं मी म्हणते, तेव्हा वैभव म्हणजे गाड्या, बंगले, बँक बॅलन्स नाही. वैभव त्याच्याही पलीकडे आहे. आणि हे वैभव आज आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे, आज जिथूनही बाबा असतील त्यांना आनंद होत असेल, ते वैभव आमच्या जीवनामध्ये राहावं. ते म्हणजे लोकांचं प्रेम, आणि ते सदैव आमच्या पाठीशी राहावं एवढी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते. 2 घास आपण सर्वांनी खाऊन जावं अशी आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय